धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर अमरावतीमध्ये जे आंदोलन होतंय या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। बघूया ते काय म्हणतात। नागपूरमध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची रामरक्षा सुरू होणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमरावतीच्या हनुमान गडीवर नवनीत राणा हे हनुमान चालीसाचं पठण करणार आहे। आमदार रवी राणा सुद्धा या ठिकाणी हनुमान गडीवर आलेले आहे। काय सांगाल, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राम रक्षा म्हणणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही सुद्धा हनुमान चालीसाच्या पठणमध्ये सहभागी झाले। बिलकुल, खूप वेळानंतर त्यांना खरं मूड त्यांचं लक्षात आलेलं आहे। जे बाळासाहेबांनी झाड लावलं होतं ते झाड हिंदुत्वाचं लावलं होतं आणि राम रक्षा बनण्यासाठी ते जर नागपूरला पोहोचत आहे तर माझं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या राम भक्तांची, हनुमान भक्तांची त्यांना विनंती आहे की 14 दिवस जेलमध्ये ठेवलं नवनीत राणांना, मला 14 दिवस ठेवलं, राजद्रोह दाखल केला। खऱ्या अर्थानं खडं प्राचित्तर करायचं असेल तर हनुमानगडी जी हे रूप आहे 151 फूट मूर्ती या ठिकाणी सुद्धा येऊन त्यांनी हनुमान चालीसा वाचावी। कारण की आज राम रक्षा वाचून झाल्यानंतर रेशमबागमध्ये संघच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथे हेगडेवारजींच्या चरणाची धूळ सुद्धा आपल्या माथ्याला लावली पाहिजे। जे खऱ्या अर्थानं हे बाळासाहेबांचे विचार होते। जर त्यांच्यामध्ये थोडं राजकीय परिपक्वता असेल आणि खऱ्या अर्थानं राम मंदिरावर अयोध्याच्या राजकारण करून जर फक्त आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी, आपला उरलेला पक्ष वाचवण्यासाठी जर ते राम रक्षा वाचत असेल तर मी तुम्हाला सांगतो हे सुद्धा पाप राहील। जर खऱ्या अर्थानं पुण्य मिळवायचं आहे तर रेशमबागमध्ये त्यांनी संघ कार्यालयात जाऊन तिथे दर्शन घेतले पाहिजे आणि अमरावतीला हनुमानगडीला येऊन हनुमानगडीचे नरेश बजरंगबली यांच्या या ठिकाणी हनुमान चालीसा वाचली पाहिजे। अशा प्रकारची मी सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो। तर नागपूरमध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंकडून राम